हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे गुरुवांकर फॅशन डिझाईन्स. आज मी तुम्हाला काल जो व्हिडिओ मी टॉपच्या कटिंगचा अपलोड केला होता, त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते हे अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. बघू शकता, हा आपला मी एक साईडचा फ्रंट साईडचा भाग मी घेतलेला आहे. मेन फॅब्रिक पसरून त्याच्यावर अस्तर मेन फॅब्रिक सव्वाचं ठेवलेलं आहे व त्याच्यावर अस्तर उलट्या साईडने ठेवून पाव सेंटीमीटरचा मार्जिन पकडून गळ्याला आकार देऊन घेत आहे. बघू शकताय, असा व्यवस्थित करून जिथं कोना आपला आलेला आहे त्या कोण्याला बरोबर सुईमध्ये घालायची. कपडा फिरवायचा, सुई खाली गेली पाहिजे, कपडा फिरवायचा. बघा आपलं किती छान प्रकारे गळा तयार झालेला आहे. फक्त मार्जिन पाव इंचाचं पकडायचं आहे. जो एक्स्ट्रा तिरका कपडा वगैरे आहे तो सगळा कटिंग करून घ्यायचा. जिथे कोपरे आहेत तिथं नॉच अगोदर कट थोडंसं करून घेतलं पाहिजे. बघू शकताय. आता आपण कपडा उलटा करून घेऊया. आतल्या अस्तरचा कपडा आतल्या साईडला दाबायचा आहे व मेन फॅब्रिक वरच्या साईडला दाबून असं हाताने बोटाने प्रेस करत दाबटीप मारून घ्यायचे पूर्ण गळ्यावरती. इथंही परत तसंच करायचं आहे. जिथं आपला कोना आलेला आहे त्या कोण्यात बरोबर कोना आला की बरोबर सुई खाली घालायची व कपडा फिरवून घ्यायचा. अशा प्रकारे गळा शिलाई केल्यानंतर खूप छान परफेक्ट फिनिशिंग सेट बसतो. बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. परत इथंही तसंच तीच पोझिशन करायची आहे. वरचा कपडा वरच्या साईडने दाबायचा, अस्तरचा कपडा आतल्या साईडने दाबायचा, जेणेकरून आपलं कापड बाहेर येता कामा नये. बघा आपला गळा तयार झालेला आहे. तसंच उलटा करून घ्यायचा व मेन फॅब्रिक व अस्तर 5 नंबरची मोठी टीप देऊन कपडा व्यवस्थित कुठेही चून पडणार नाही, कुठेही फोल्ड होणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित हाताने प्रेस करत मोठी टीप टाकून घ्यायची आहे. बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. या बाजूलाही मी अशीच टीप मारून घेणार आहे. कपडा फिरवताना कधीही लक्षात ठेवायचं, कपडा फिरवताना अस्तर व मेन फॅब्रिक दोन्ही वेगवेगळीकडे झाले आहे का नाही हे प्रत्येक वेळेला चेक करून घ्यायचं आहे. बघू शकताय, अशा पद्धतीने टॉप शिवून फक्त आपला टॉप 10 मिनिटात शिवून होतो. बघा आपली छानपैकी टीप मारून झालेली आहे. जे एक्स्ट्रा आपलं मेन फॅब्रिक आहे ते सगळं मी व्यवस्थित अस्तरप्रमाणे कटिंग करून घेणार आहे. बघा व्यवस्थित अगदी दोन्ही साईडने सेम कटिंग करून घेणार आहे. हा आपला एक साईडचा भाग तयार झालेला आहे. बघा आपलं कटिंग झालेलं आहे. व्यवस्थित फक्त मेन फॅब्रिक कट करायचं. अस्तर कुठेही कट होणार नाही किंवा अस्तरला कुठेही कट लागणार नाही ह्याची काळजी घेत कटिंग करायचं. ह्याप्रमाणे मी दुसराही आपला भाग तयार करून घेतलेला आहे. बघा तर दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे. खालचा भाग सव्वाचा ठेवायचा, उलटा भाग उलटा ठेवून वरचा भाग उलटा ठेवून टीप मारून घ्यायची आहे. खालचा भाग सव्वाचा असेल तर उलटा भाग वरचा भाग उलटा ठेवायचा आहे व खालचा भाग उलटा असेल तर वरचा भाग सव्वाचा ठेवायचा आहे. असं करून तुम्ही कोणत्याही प्रकारे करून तुम्ही शोल्डर जोडून घेताय. बघा आपले किती छान असे शोल्डर जोडून झालेले बघू शकता. आपले दोन्ही पार्ट अगदी छान व्यवस्थित जोडून झालेले आहेत. आता बाहीचं कटिंग मी दाखवणार आहे. बघू शकता दोन्ही बाही मी वेगवेगळी करून घेणार आहे. आपली बाही उलटी ठेवून बाही व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. आपली बाही उलटी ठेवायची आहे व मी दुमडण्यासाठी एक्स्ट्रा 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे ऑलरेडीच कटिंगमध्ये. मी ते चेक करून घेत आहे व मी आतल्या साईडला फोल्ड असं 1 इंचाचं फोल्ड करून टीप मारत आहे. टॉपला ड्रेसला बाहीलाही अशीच टीप फार छान दिसते म्हणून मी अशी मारणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ब्लाऊजची बाही कशी जोडतो उलट्या साईडनं सुलट्या साईडनं ती तशी तुम्ही जोडून घेऊ शकता.
मी इथून डबल टिप टाकणार आहे. डबल टिप मारल्यामुळे बाही फार छान दिसते, फिनिशिंग छान येते. तर आपली किती छान प्रकारे फिनिशिंगमध्ये बाही आलेली आहे. ह्याच्यावर जी आपली 5 नंबरची टिप आहे ती मग मी मारून घेणार आहे. जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपली दुसरी बाही तयार झालेली आहे, बघू शकता. आपली बाही बरोबर आहे का किंवा जास्त आहे किंवा कमी आहे ते मापात चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सगळी बाही व्यवस्थित मुंड्याला, मागच्या पुढच्या दोन्ही मुंड्याला लावून चेक करत आहे. आपली थोडीशी बाही जादा होत आहे म्हणून मी एक्स्ट्रा बाहीचं परत माप ठेवून परत बाही चेक करणार आहे. बघू शकताय आपलं मार्जिन थोडं खालीवर झाले ते एकसारखं एक लेवलमध्ये करून घेते. जी दादाती आहे बाही ती कट करणार आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बाही आपली रेडी करून घेतलेली आहे. तिलाही चेक करून घेते एक्स्ट्राचा कपडा आहे किंवा नाही, किती आहे. आता परत तीच बाही आपण त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. बघा आपले व्यवस्थित बाहीचं कटिंग झालेलं आहे. दोन्ही बाही आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण बाही जोडून घ्यायची आहे. हा बाहीचा हा मागच्या हा फ्रंट साईड आहे. बाहीची आपली फ्रंट साईड त्याच्यावरती ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन पकडत बाही कुठेही खेचायची नाही, कुठेही ओढायची नाही आहे. जी शोल्डरची टीप आहे ती बॅक साईडला घ्यायची आहे व अर्धा इंचाचं मार्जिन पकडत थोडंसं हळूहळू कापड पुढं सरकवत टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय कुठेही ओढाताण करायची नाही, जेणेकरून मुंड्याला कुठं चून पडेल, कुठं खालचा कपडा वर येईल हे चेक करत व्यवस्थित आपली टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय बाही आपली किती 5 इंचाची तयार आहे ती आहे का चेक करून मी घेतलेली. बरोबर आपली बाही आहे. अशाच प्रकारे आहे त्याच्यावरूनच आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. फक्त खालच्या साईडचा कपडा आपल्या टीपमध्ये येणार नाही याची काळजी घेत टीप मारायची आहे. कपडा उलटा करून बाही उलटी करून घ्यायची आहे व दोन्ही टोके एकमेकावर ठेवून मुंड्याच्या दोन्ही टिपा एकमेकावर व्यवस्थित आहेत का, त्या खालच्या दिशेने आल्या पाहिजेत हे चेक करत 5 इंचाचं मार्जिन पकडत कमरेपर्यंत टीप मारून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बाही तयार करून त्यालाही मी अशाच प्रकारची टीप मारून कमरेपर्यंत घेणार आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशीच टीप मारून घेत आहे. आपले दोन्हीही पाड तयार झालेले आहेत. पूर्ण कपडा उलटा करून व्यवस्थित मी मशीनवरती ठेवून घेतलेला आहे. आता आपली फिटिंगची मापे टाकायची आहे. फिटिंगची मापे नेहमी अगदी कपडा व्यवस्थित करून ठेवलेला आहे. इकडं थोडा माझ्या डाव्या साईडचा भाग तुम्हाला दिसत नाही तरी पण मी तुम्हाला परफेक्ट असं सांगणार आहे. बघू शकता आपलं बरोबर टोटल 19 आलेलं आहे. बघू शकता 19.5 आलेलं आहे. बघू शकता इथं मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे व काखेत 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. बघू शकता आपली कडची उंची तयार 18ची आहे व शिलाई मार्जिन 19 घेऊन मी टीप मारलेली आहे. दंडगेर आपला 5.5 आहे. 5.5ला टिक मार करून आहे असा थोडा पोटातला गोलवा भाग मी घेत आहे. कमरेत आपलं 1.5 इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे व 1.25 इंच पकडलेलं, इथं 1 इंच पकडलेलं आहे. बघू शकता 19 आहे.
तर मी 17 तयार सीटचा घेर ठेवलेला आहे. मी जेवढा खालचा टॉपचा खालचा घेर असतात बरोबर तेवढाच मी वरती सीटच्या घेरामध्ये ठेवते, जेणेकरून कट आपले स्ट्रेट येतात. बघा, थोडासा मी असा गोल आकार देणार आहे. बघू शकता, थोडासा गोल आकारमध्ये फिटिंग आलं की आपलं छान फिटिंग होतं. बघा, आपलं किती छान सुंदर असं फिटिंग झालेलं आहे. आपलं फिटिंगच्या जसं आपण मार्जिन केलेलं आहे तसं त्यावरून हळूहळू आपली टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता, जिथं आपल्या सीटच्या घेराचं कटचं मार्जिन केलेलं आहे तिथं 2-3 वेळा अशी मशीन मागं पुढं करून टीप 2-3 मारून घ्यायची आहे. त्याप्रमाणे 1/2 इंचाचं अंतर ठेवून परत आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे त्याच्यावरून. अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूने टीप मारून घेणार आहे. तसेच दोन्ही बाजूला 2 इंचाच्या अंतरावर दोन्ही टिपा मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता, इथं आपल्या दंडघेऱ्याचं माप 5.5 इंच आहे, ते टाकून घ्यायचं आहे. आपल्या दोन्ही साईडची फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे. कट हे आपलं 1 इंचाचं मार्जिन पकडून खालच्या साईडने कटला 1 इंचाचं मार्जिन पकडायचं आहे व जिथून आपली कटची उंची आहे तिथपर्यंत व्यवस्थित हाताने 1 इंचावर प्रेस करून व्यवस्थित घेऊन टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय, जिथं आपला कट येणार आहे तिथं असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित. जिथं आपला सीटच्या घेराला जो सीटचा आपला घेर आहे तिथं टीप आपण 2-3 टिपा मारल्या तिथं व्यवस्थित सुई आतल्या साईडला घालून कपडा फिरवून घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडने कपडा फिरवून घेऊन आहे त्याचप्रमाणे जे 1 इंचाचं 1.25 इंचाचं आपलं मार्जिन पकडे जेवढा आपण तिथे 2-3 टिपा मारून कपडा पकडलेला आहे तेवढा पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे. हाताने फोल्ड व्यवस्थित प्रेस आतल्या साईडला करीत टीप मारून घ्यायची आहे व खालच्या बाजूने घेराच्या बाजूने 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. बघू शकताय, आपला एक साईडचा कट झालेला आहे. बघू शकता आपलं फिनिशिंग किती छान सुंदर असं आलेलं आहे. बघा, आपले एक बाजूचा कट झालेला आहे. जिथं आपलं सीटचा घेर आहे त्या साईडला वरती 1/2 इंच ठेवून आपली कमरेची फिटिंगची टीप आहे तिथंपर्यंत थोडंसं कट करून घ्यायचं आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा मी कट करून घेणार आहे, जेणेकरून जे कट आहेत ते आपले व्यवस्थित बसतील. फिनिशिंग फार छान येईल, कुठेही कट कमी होणार नाही, फुगणार नाही किंवा जास्त होणार नाही, एकसारखा व्यवस्थित कट दिसेल. ह्यासाठी हे कटिंग करणे फार गरजेचे आहे. व्यवस्थित कटिंग केलेलं आहे. थोडंसं कपडा जो आहे तो आतल्या साईडला फोल्ड करत मी दुसरी टीप मारून घेणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, ही आता आपण कपडा फोल्ड करतो ही टीप अगोदर मारून घ्यायची नाही, ही टीप नंतरच मारायची. पहिली टीप पहिल्या त्या साईडची कटच्या साईडची मारायची आहे. बघा, हाताने मेन फॅब्रिक अस्तर व्यवस्थित करत मी टीप मारून घेणार आहे. बघू शकताय, कपडा प्रत्येक व्यवस्थित चेक करायचा आहे. बघा, आपला कट झालेला आहे. जिथं आपण कपडा कट केला तिथं बरोबर सुईचं टोक खाली घालायचं आहे, कपडा फिरवायचा आहे. परत कपडा फोल्ड करून मी थोडीशी टीप वरती घेत आहे. परत कपडा सुई आत, कपडा फिरवायचा. परत दुसऱ्या बाजूने तसेच थोडासा कपडा आत दुमडायचा आहे आतल्या साईडनं व परत आहे तसाच मारून घ्यायचा आहे. बघा, परत आहे तीच पोझिशन. परत थोडासा कपडा आतल्या साईडला 1/2 इंचचा कपडा आतल्या साईडला दुमडत परत टीप मारून घ्यायची आहे.
बघा अर्धा इंचाचाच कट वरती दिसला पाहिजे, आपला तयार झाला पाहिजे. अर्धा इंचापेक्षा कमी झाला थोडासा तरी चालेल, पण जास्त होता कामा नाही. फिनिशिंग अजिबात व्यवस्थित दिसायला अजिबात व्यवस्थित दिसत नाही. बघू शकता आपल्या एक साईडचा कट असा मारून झाले. बघा आपला कट किती छान सुंदर एकसारखा आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. बघा कुठेही चून कुठेही सरवट वगैरे काही नाही आहे. तो पण आपला कट तयार आहे. दोन्ही बाजूचा कट मारून घेतलेला आहे, दोन्ही बाजूचं कट झालेलं आहे. आता आपला कपडा सगळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे व जे आपले दोन्ही बाजूचे जे कट आहेत चारही कट ते एकत्र बघा मी करून घेत आहे व्यवस्थित. दोन्ही कट एकमेकाला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. कोणत्या बाजूचा कट वरती झाला किंवा कोणत्या बाजूचा कट खाली झाला हे चेक करत चारही कट एकत्र पकडायचे आहेत व घेराच्या साईडला कपडा कमी जास्त झाला असेल तर तो व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचा आहे. बघा आपला व्यवस्थित झालेला आहे व 1 इंचाचं मार्जिन पकडत मी डबल फोल्ड मारून घेणार आहे. एकसारखी फिनिशिंगमध्ये टिप छान येते असं मी फोल्ड करून घेत आहे. 1 इंचाचं मी मार्जिन पकडून आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेणार आहे अर्धा इंचाचं. आपलं तयार झाले. इथे तुम्ही डबल टिपही टाकू शकताय, मी सिंगलच टाकणार आहे. बघा डबल टिपनी टाकणार नाही. असाच आपला दुसऱ्या साईडचाही खालचा घेराचा कट मारून झालेला आहे, बघू शकताय. माझा ड्रेस पूर्ण तयार झाले. बघा आपलं फिनिशिंग वगैरे किती छान सुंदर असं मस्त आलेलं आहे, कुठेही काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. किती मस्त व सुरेख आलेला आहे. बघा माझं ड्रेसचं कटिंग फिटिंग वगैरे आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणीही आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. थँक्यू सो मच.